नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी। मिळणार 18 महिन्यांची थकबाकी, तर 2,18,200 रुपयेपर्यंत मिळणार DA थकबाकी। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे। वास्तविक कर्मचारी या 18 महिन्यांच्या थकबाकीची बऱ्याच दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहेत। थकबाकीबाबत सरकार मोठा निर्णय घेऊ शकते असे नुकत्याच आलेल्या एका अहवालातून समोर आले आहे। केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना कोरोना महामारीच्या काळात 18 महिन्यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत मिळालेला नाही। सरकारने जारी केलेल्या जानेवारी 2020 ते जून 2021 या 18 महिन्यांसाठी DA आणि DRचे पेमेंट थांबवले होते। कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक हे पैसे देण्याची मागणी आता सातत्याने करत आहे। याचा फायदा 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्राच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी या संदर्भात नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 18 महिन्यांचा DA आणि DR देण्याची विनंती केली आहे। यापूर्वी भारतीय प्रतीक्षा मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनीही केंद्र सरकारला 18 महिन्यांची प्रलंबित DAची थकबाकी जाहीर करण्याची विनंती केली होती। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लिहिलेल्या पत्रात सिंह यांनी असे म्हटले आहे की आर्थिक स्थितीत झालेली सुधारणा पाहता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 18 महिन्यांचा प्रलंबित DA आणि DR अदा करण्यात यावा। केंद्र सरकारने जर कर्मचाऱ्यांचे थकीत भत्ते देण्याचा निर्णय घेतल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे। लेवल 1 कर्मचाऱ्यांची DA थकबाकी 11,880 ते 37,554 रुपयापर्यंत मिळणार आहे। त्याचप्रमाणे स्तर 13 कर्मचाऱ्यांना 1,23,100 ते 2,15,900 रुपयापर्यंतची ही थकबाकी मिळू शकते, तर लेवल 14 कर्मचाऱ्यांना 1,44,200 ते 2,18,200 रुपये थकबाकी म्हणून मिळू शकते। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या। नमस्कार।